नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण नेहमी विचार करतो की कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं. पण आज मी तुम्हाला त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. कधी ट्रेड करायचं नाही. कारण अनेक वेळा प्रॉफिट हा चांगला चांगला ट्रेड करून मिळत नाही, तर तो चुकीचा ट्रेड टाळून मिळतो. मोठे ट्रेडर्स प्रत्येक संधी पकडत नाहीत. फक्त एक गोष्टीची वाट पाहतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 7 परिस्थिती आपल्याला सांगणार आहे, ज्या ट्रेड न करणं हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय ठरू शकतो ज्यामध्ये. परिस्थिती नंबर 1, तुमचा सेटअप तयार नसेल. जर मित्रांनो तुमचा जर सेटअप तयार नसेल आणि तुम्ही जर ट्रेड घेतला, तर ती परिस्थिती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. प्रत्येक कडे एक ठरलेला सेटअप असतो. पण अनेकदा चार्ट पाहताना वाटतं की काहीतरी होईल. आता ट्रेड घेतला तर वर जाईल. एंट्री घेऊया चला. हीच पहिली चूक असते. जर तुमचे सर्व नियम पूर्ण होत नसतील, तर ट्रेड घेऊ नका. मार्केटमध्ये संधी रोज येतात, पण चुकीचा ट्रेड तुमचं भांडवल कमी करतो. परिस्थिती नंबर 2, सलग लॉस झाले असतील. जर तुमचे सलग लॉस झाले असतील, तर 1-2 दिवस ट्रेड घेऊ नका किंवा एखादा दिवस मध्ये ट्रेड घेऊ नका. 2 किंवा 3 ट्रेड लॉस झाले की मन अस्वस्थ होतं. तेव्हा आपण विचार करतो, हा ट्रेड जिंकून सगळं रिकव्हर करू वगैरे, वगैरे. पण याच क्षणी भावना निर्णय घेत असतात, नियम नाही. अशा वेळी 30 मिनिटे किंवा पूर्ण दिवसभर ब्रेक घ्या. मार्केट कुठे पळून जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. परिस्थिती नंबर 3, राग, भीती किंवा अतिउत्साह. मित्रांनो, जर तुम्ही रागात असाल, तुम्ही घाबरलेले असाल किंवा 2 मोठे प्रॉफिट झाल्यामुळे स्वतःला तुम्ही हिरो समजत असाल मार्केटचे, तर त्या दिवशी तुम्ही ट्रेड करायला नाही पाहिजे. कारण इमोशन्स हे ट्रेडिंगचे सर्वात मोठे शत्रू आहेत. शांत मनाने घेतलेला एक ट्रेड घाईत घेतलेल्या 10 ट्रेडापेक्षा चांगला असतो. परिस्थिती नंबर 4, मोठ्या न्यूज आधी. म्हणजे आर-बी-आयचा डाटा, आर-बी-आयचे निर्णय, बजेट, महत्त्वाचे आर्थिक डाटा किंवा एखाद्या कंपनीचा निकाल. या वेळेला मार्केट खूप वेगाने हलू शकतं. तर अनुभव नसल्यास अशा वेळी ट्रेड घेणं आपण टाळलंच पाहिजे. परिस्थिती नंबर 5, फक्त कंटाळा आला म्हणून. म्हणजे तुम्हाला जर कंटाळा आला रोजच्या ट्रेडमध्ये किंवा ट्रेड नाही घेतला बरेच वेळ, तर तुम्ही नवीन ट्रेड घेता. चार्ट उघडता, काही काम नाही, काही नाही. चला ट्रेड घेऊया. हा ट्रेड नसतो, तर ही एक सवय असते हे लक्षात ठेवा. आणि ही सवय हळू तुमचं अकाउंट रिकामं करू शकते. परिस्थिती नंबर 6, कालचा लॉस आज भरून काढायचा असेल तर. म्हणजे तुम्हाला जर काल नुकसान झालं असेल मोठं, आज सकाळपासून तुमचा विचार चालू असते मनात, की आज काहीही झालं तरी आज आपल्याला पैसे कमवायचेत. ही मानसिक गोष्ट खूप धोकादायक आहे. मार्केटला तुमचा कालचा लॉस माहीत नाही. पण ते फक्त आजची किंमत दाखवतं. त्यामुळे सुडाने नाही, रागाने नाही, तर नियमाने ट्रेड करा. परिस्थिती नंबर 7, झोप पूर्ण झाली नसेल किंवा तब्येत ठीक नसेल. मित्रांनो, ही एक गोष्ट लई महत्त्वाची आहे. ट्रेडिंगमध्ये फक्त चार्ट पाहणं नाही, तो सतत निर्णय घेण्याचा खेळ आहे. जर तुम्ही थकलेले असाल, डोकं दुखत असेल किंवा तब्येत बरोबर नसेल, तर लक्ष केंद्रित होत नाही. तर त्या दिवशी ट्रेड घेणं आपण टाळलं पाहिजे. कारण योग्य आरोग्य जर चांगलं असेल, तरच निर्णय चांगले होतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. मित्रांनो, यशस्वी ट्रेडर हा प्रत्येक दिवशी ट्रेड करत नाही, तर तो प्रत्येक दिवशी योग्य निर्णय घेतो आणि योग्य ट्रेड करतो. लक्षात ठेवा, नो ट्रेड्स हा देखील एक निर्णय आहे. कधी-कधी सर्वात फायदेशीर ट्रेड म्हणजेच आज ट्रेड न करणे. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच ट्रेडिंग सायकॉलॉजीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.